कही थोर, नामे तारीले अपार। अजामेळा उद्धारिला, चोखा मेळा मुक्ती सणेला। नम तारक हे थोर, नामे तारीले अपार। नाम दळणी कांडणी, म्हणे नामयाची जनी। नम तारक हे थोर, नामे तारीले अपार। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची। गुरुपदाने कथेचा विस्तार हो, त्यांच्या गुरुपदाने कथेचा विस्तार हो। दुसरे त्यांच्या गुरुपदाने कथेचा विस्तार, त्यांच्या गुरुपदाने ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास। जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं, वाताध्वजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वरणो रघुवर विमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए
धारिये जिजाऊ कुमार आइये महाराज विराजे आइये महाराज विराजे पधारिये जिजाऊ कुमार पधारिये जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज करूया प्रथम नमन करूया वंदुदेवा गजानन वंदुदेवा गजानन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन वंदुदेव गजानन वंदुदेव गजानन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन वंदुया देव गजानन वंदुया देव गजानन वंदुया देव गजानन करूया प्रथम नमन वंदुया देव गजानन वंदुया देव गजानन वंदुया देव गजानन नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारा कही थोर नामे तारिले अपार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त प्रेमाची मूर्ती श्री संत नामदेव महाराज आणि त्यांच्या असणाऱ्या लाडक्या शिष्य लाडक्या दासी श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा म्हणा जोरात रामकृष्णारी आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर कारण करुणा अरुणालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्वरता प्रभू साक्षी निवासम शरणम श्रुत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम असं असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा सोहळा आणि आज आपल्या सप्ताहामध्ये 6व्या दिवसाची सेवा जागेत तुम्ही 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आलेली आहे हे मी माझं परमभाग्य समजेल खऱ्या अर्थानं तुम्हा सर्व गावकरी मंडळींचे आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि आपल्या सप्ताहाचं वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीत एवढं सुंदर भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण या सप्ताहाचं अगदी गोड नियोजन आयोजन या ठिकाणी आपण केलं म्हणून प्रथमतः मी सर्व गावकरी मंडळींना मनापासून धन्यवाद देईल आणि त्याचा मला आनंद वाटला कीर्तना सप्ताहामध्ये जर कीर्तनासाठी गेलं तर नावांची यादी आमच्याकडे असते पण आपला हा सप्ताह नावासाठी नाही तर नामासाठी आहे असं मला वाटतं कारण माझ्याकडे काही कोणाचं नाव आलं नाही ताई एवढं नाव तुम्ही आमचं कीर्तनामध्ये घ्या म्हणून आनंद त्या एक गोष्टीचा आहे अगदी गोड नियोजन आपण या ठिकाणी केलं म्हणून धन्यवाद मी प्रथमतः तुम्हाला देईल अगदी आजच्या या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे
सौ कडूबाई काशीनाथ जाधव, सरपंच सौ ज्योतिताई संतोष जाधव, या दोनही ताईंसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. अगदी खऱ्या अर्थानं अभंगाचा विस्तार या ठिकाणी मला करायचा आहे, पण या कीर्तनासाठी ज्यांची सुंदर साथसंगत मला लाभलेली आहे, ही महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ज्यांनी सुरुवातीला सुंदर अशी गोड चाल गायली, माझ्यापेक्षा वयानं, अधिकारानं, ज्ञानानं, तपानं, सर्वच गोष्टीनं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य संगीत विशारद महाराजांचं नाव अमोल महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांचे धन्यवाद व्यक्त करेल. त्याचबरोबर त्यांच्याच तोडीस तोड असणारे आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य भागवत महाराज या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर ज्यांनी सुरुवातीला सुंदर गोड अशी पंचपदी गायली, आदरणीय हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज आहेत. महाराजांचेही धन्यवाद. इकडे उद्धव महाराज आहेत आणि सर्व गावकरी, गावातील भजनी मंडळ हे सर्व बालगोपाळ या ठिकाणी आहेत. मृदंगाला ज्यांची सुंदर अशी साथ आहे, महाराष्ट्रातील नामांकित नामवंत मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण सागर महाराज आहेत. या सगळ्या मंडळींसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. अगदी गोड नियोजन आपण या ठिकाणी केलं, म्हणून सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद देईल. आणि दादा या ठिकाणी ते कुठे गेले दुसरे, लय लांब उभं राहिले ते. दादा सुंदर नाचले तुम्ही, तुम्हाला धन्यवाद मनापासून, तुम्हालाही धन्यवाद. आणि सर्व माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहात. आणि विशेषतः आनंद या गोष्टीचा आहे, आपल्या गावातील हे एवढे रोज असतात का कीर्तनाला, रोज असतात ना, वा यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा जोरात. टाळी का वाजवायची सांगितली त्याचं कारण आहे, ही तरुण पिढी सध्या कीर्तनाकडे यायला नको म्हणते, पण आनंद आहे आपल्या या भागात कुठं जरी आले का कीर्तनासाठी बहुसंख्येनं तरुण पोरं उपस्थित असतात. परमार्थाची आवड असावी माणसाला जीवनामध्ये, आणि माणसाला तारणारं एकमेव साधन ते म्हणजे परमार्थ, भगवंताचं नाम आणि भगवंताचं कीर्तन आहे. म्हणून माणसानं कीर्तनामध्ये यावं. आणि दादा येत जा कीर्तनाला, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देईल. आता या ठिकाणी हे कीर्तन जर तुम्हाला परत पाहावं असं कधी वाटलं, आता हे सगळे यूट्यूब चॅनल आहेत का फक्त लाईव्ह केले का तुम्ही, सगळ्यांनी लाईव्ह केले का, लाईव्ह नाही का, पेज आहे का, एक नाव नाही का कोणाला, काय यूट्यूबचं नाव सांगता का मला पटपट. स्वामी कीर्तन स्टुडिओ इकडे, श्रीहरी इकडे, फेसबुक आहे, अच्छा इकडे श्रीहरी, इकडे मराठवाडा मीडिया. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि विशेष करून नाव एक घ्यायचं म्हणजे आमच्यासोबत आलेले आमचे वाल्मिक दादा आहेत. अंतरवाली सराटीमध्ये जेवढे काही कीर्तन झाली दादा, त्या सगळ्या कीर्तनाचे बॅनर ज्यांनी बनवले ते आमचे वाल्मिक दादा आहेत. विशेष त्या कार्यासाठी त्यांचं विशेष असं सहकार्य लाभलेलं आहे. म्हणून दादांचे मी मनापासून कोटी कोटी आभार धन्यवाद व्यक्त करेल. आणि सगळ्यांच्यामध्ये भगवंताचं नामचिंतन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आमचं जे काही गाणं असेल, वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातील जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत जे तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. आमच्या दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. गोड आणि सुंदर साऊंड या ठिकाणी दादांचा आहे. तुम्हालाही धन्यवाद. आणि भगवंताच्या नामचिंतनाला सुरुवात. मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी मस्तकाय पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी मस्तकाय ऐका, श्री संत जनाबाई महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगातून जनाबाई भगवंताच्या नामाचं महत्त्व आपल्याला सांगतायत. तुम्ही सगळे कशासाठी आलात हे मला चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे मी ते शेवटी बोलेल. अगोदर तुम्हाला अभंगाचं चिंतन ऐकावं लागेल. अभंगातून जनाबाईंनी भगवंताच्या नामाचं महत्त्व आपल्याला सांगितलंय. भगवंताचं नामचिंतन माणसानं कधी करावं. मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. माणसाला कर्म करावं लागतं आणि तेच कर्म सफलतेकडे जावं, पूर्णतेकडे जावं असं जर वाटत असेल तर माझ्या जनाबाई त्या अगोदर भगवंताच्या नामाचं महत्त्व आपल्याला सांगतात. दादा आपण फार भाग्यवान आहोत, कारण तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत असलेली ही महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, नाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई
या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत असलेली ही महाराष्ट्राची माती आहे. एक गोष्ट मी सांगेल. संत म्हटले पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. या संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत असलेली ही महाराष्ट्राची माती आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझाही जन्म झालेला आहे. फार भाग्यवान आहोत आपण. माझं सांगणं असतं, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवनचरित्र आपल्यासमोर मांडत असतात. पण एक गोष्ट ऐका, महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसा ताणून सांगितलं, दादा त्या गोष्टीचं जर आचरण आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. आपल्या सप्ताहाला किती वर्ष पूर्ण होतात? 42 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण होत आहेत. आता ऐका, या 42 वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत कमीत कमी सांगते, कमीत कमी 100 कीर्तनं सहज ऐकलेली. काय दुखत आहे का तुमचं? हा मग बोला माझ्याशी, बोला. 500. एका सप्ताहामध्ये 8 कीर्तन असतात. 42 वर्षाची बेरीज घरी गेल्यानंतर करा. किती होतात मला सांगा? किती? 336. बाबांनी सांगितलं, जुने विचार. याच्यासाठी कीर्तनाला यायचं असतं. 336 कीर्तन आपण ऐकले. किती ऐकले? 336 ऐकले. किती ऐकले इकडं? 336. मला सांगा तुमच्यात काही बदल? झाला की नाही झाला? झाला. किती पोरांनी माळा घातल्या? सप्ताह याच्यासाठी करायचा असतो, संतांचं जे जीवनचरित्र आहे त्याचं आचरण माणसानं आपल्या जीवनामध्ये करावं. याच्यासाठी सप्ताह असतो, याच्यासाठी कीर्तन असतं. एकच गोष्ट मला सांगायची आहे, महाराज किती सांगतायत याला अजिबात महत्त्व नाहीये, पण त्या गोष्टीचं आचरण आपल्या जीवनात किती आहे या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवनचरित्र आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय जनाबाईंचं चरित्र तुम्हाला सांगावं. जनाबाईंचे आईवडील पंढरीचे वारकरी, पांडुरंगाचे भक्त, पांडुरंगाचे दास. संतती प्राप्त होत नव्हती म्हणून जगाच्या मालकानं स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, तुमच्या पोटी सुंदर असं कन्यारत्न जन्माला येणार आहे. काही काळ उलटून गेला आणि त्यांच्या पोटी सुंदर एक कन्या जन्माला आली, त्या म्हणजे जनाबाई. गंगाखेड ती भूमी आहे आणि त्याच भूमीमध्ये जन्माला आलेली ती कन्या थाटामाटात स्वागत केलं त्या मुलीचं. एक गोष्ट मी सांगेल महिला मंडळ, आमच्या पोटी एक मुलगी जन्माला आली की आम्हाला बस झाली आहे. आम्ही दुसरी मुलगी जन्माला येऊच देत नात. शेवटी बोलणार आहे मी याच्यावरती, पण एक बारीक ऐका. माझ्या जनाबाईंचं स्वागत थाटामाटामध्ये केलं आणि माझ्या जनाबाई हळूहळू वाढू लागल्या. 5 ते 6 वर्षाच्या झाल्या. गंगाखेड ती भूमी आहे आणि त्याच भूमीतून जनाबाईंच्या घराच्या समोरून काही संतांची मांदियाळी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात पांडुरंगाला भेटण्याकरता संत निघाले. पाहिलं जनाबाईंनी. वडिलांना विचारलं, बाबा कुठे चालले हे वारकरी? बाबांनी सांगितलं, जना आपल्या सगळ्याचं जे दैवत आहे, आपण ज्याला आपलं माहेरघर समजतो, तो पांडुरंग परमात्मा, त्या विठुरायाला भेटण्याकरता ही मंडळी चाललेली आहे. बाबा आपल्याला भेटता येईल का? येईल ना जरा, आपल्यालाही जाता येईल. बाबा मलाही पाहायचा आहे तो पांडुरंग कसा आहे, मलाही बघायचा तो देव कसा आहे. माझ्या जनाबाई ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात 5 ते 6 वर्षाचं वय त्यांचं आणि ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात त्या दिंडीमध्ये माझ्या जनाबाई निघाल्या. संत म्हटले, जंबू या दीपा माझी एका पंढरपूर गाव. जंबू या
देवाला भेटण्याकरता पांडुरंगाला भेटण्याकरता पंढरपूरमध्ये आल्या, चंद्रभागीचं स्नान केलं आणि माझ्या जनाबाई पांडुरंगाच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. जनाबाईंनी भगवंताला पाहिलं, देवाला पाहिलं. पाठीमागं वडील होते सोबत. पाठीमागं बाबांना ओढून सांगितलं, एक काम करा, आता मला इथं सोडा आणि तुम्ही घरी जा. कधी प्रश्न पडलाय का आपल्याला, जनाबाई का म्हटल्या असतील मला इथं सोडा? बचत गट का म्हटले असतील? का म्हटले असतील? हो, पुरुष मंडळ का म्हटले असतील? तुम्ही म्हणाल तुला कशाला बोलिलं? सांगते मी. जनाबाई का म्हटल्या मला इथं सोडून तुम्ही घरी जा? त्याचं कारण आहे, माझ्या जनाबाईंनी भगवंताला पाहिलं, त्या देवाला पाहिलं, त्या विठुरायाला पाहिलं आणि ते भगवंताचं सुंदर असणारं स्वरूप जनाबाईंना दिसलं. माझा देव इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, देव इतका सुंदर आहे. संतांनी वर्णन केलं, राजस सुकुमार मदना पुतळा, राजस सुकुमार रूपे सुंदर सावळा गे माई, सावळा गे माई रूपे सुंदर सावळा गे माई, सावळा गे माई. त्या भगवंताला जनाबाईंनी पाहिलं. जनाबाई पंढरपूरमध्येच राहिल्या. गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले. माझ्या जनाबाईंच्या वडिलांनी जनाबाईंचा हात नामदेवरायांच्या हातात दिला. छोट्याशा त्या जनाबाई नामदेवरायांनी हाताला धरलं आणि घरी घेऊन गेले. आईला सांगितलं, आई ही छोटीशी जना आहे, पांडुरंगाच्या दर्शनाकरता आली आहे, पांडुरंगाच्या भेटी करता आली. वडिलांकडे हट्ट केला, घरी जायचं नाही, इथेच राहायचं. ही जना पंढरपूरमध्ये राहिली. आई घेतेस का गईला घरात? नामदेवरायांच्या आईनं सांगितलं, नामा आपल्या घरात अगोदरची 14 लोक आहेत. कोण कोण होतं त्यांच्या घरात? राजाई गोणाई, दोघी सासू सुना, दामनामा जाणा बापले का, 14 लोकांचं त्यांचं ते कुटुंबच. जनाबाई त्यांच्यामध्ये 15व्या झाल्या. 15 लोकांचं कुटुंब तयार झालं. दुसऱ्या दिवशी उठल्या पहाटे, स्नान केलं आणि भगवंताच्या दर्शनाकरता भेटी करता जनाबाई निघाल्या. घरातून बाहेर पडल्या. नामदेवरायांच्या आईनं अडवलं, जना कुठं चाललीस? काही नाही म्हणे, देवाला भेटायचंय, देवाला भेटण्याकरता चालली आहे. नामदेवरायांच्या आईने सांगितलं, जाता येणार नाही. कारण विचारलं, कारण त्याचं असं होतं, नामदेवरायांच्या आईनं सांगितलं, आपल्या घराचा नियम आहे, पहाटे उठावं लागतं, जात्यावरती दळण दळावं लागतं, सकाळी स्वयंपाक करावा लागतो, दिवसभर गोवऱ्या वेचून आणाव्या लागतात. ही सगळी कामं आजपासून जरा तुला करावी लागणार. कशाकरिता राहिल्या होत्या? कशाकरिता राहिल्या होत्या? देवाच्या भेटी करता, देवाच्या दर्शनाकरता राहिल्या. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वाट्याला काम आलं. त्या दिवसापासून माझ्या जनाबाईंनी पहाटे उठावं, जातं झटकून घ्यावं, जात्यावरती घास भरावा आणि माझ्या जनाबाईंनी जात्यावर दळण दळता 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 पांडुरंगाला आळवावं. काय म्हणायच्या? सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, हो सुंदर माझे जाते फिरते बहुते गे, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे. ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके
जनाबाईंनी जात्यावरती दळणदळ पांडुरंगाला आळवलं जात्यावर काय म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते भोवती ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला जीव शिव दोन्ही कुंटे ग प्रपंचाची नेटे ग लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला सुंदर माझे जाते ग फराळ भूक लागली का फराळ केले ना मग म्हणन जोरात सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग सोबत म्हणा सर रेल्वेचे डबे जुटल्यासारखं नका करू सोबत म्हणा सोबत सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग वा वा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला जीव शिव दोन्ही कुंडे ग प्रपंचाची नेटे ग लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पीठ भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला आता जोरात म्हणाले सासू पुढे धन्यवाद गोड भजन केलं तुम्ही हे भजन माझ्या जनाबाईंनी जात्यावरती म्हटल्या त्याचा परिणाम जगाच्या मालकानं वीट सोडावी जनाबाईंच्या झोपडीत तेव्हा दळण दळू लागावं पांडुरंग परमात्मानं सगळी कामं जनाबाईंची केली कोणती कोणती झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी घेऊन या पाटी शिरी नेऊन या टाकी दुरी सगळी कामं केली जनाबाईंनी झाडून काढावं जगाच्या मालकानं केर भरावा गोबऱ्या वेचायला गेली ती टोपली डोक्यावर घ्यावी ही सगळी कामं जगाच्या मालकाने जनाबाईंच्या घरी गेली जनाबाई देवाच्या भेटी करता राहिल्या पण पांडुरंग परमात्मा जनाबाईंच्या घरी आले आपण मंदिरात जातो याच्यात नवल नाही देवानं आपल्या मंदिरात यावं आणि आपल्या घरात यावं आपल्या घराचं मंदिर व्हावं अशी भक्ती आपली असावी जनाबाईंकडे कामं करण्याकरता परमात्मा यायचे पहाटे रावळामध्ये काकडा करण्याकरता वारकरी यायचे एकानं विचार केला अरे ज्याच्यासाठी आपण काकडा करतोय ते रावळात इकडे पाहिलं पाहिजे कवाडाडवणी पाहता ती जग जेठी भगवंताला पाहिलं उशीर झालाय खूप जाऊ द्या घरी विठ्ठल विठ्ठल काय सांगत होते मी मला कीर्तन लक्ष द्या थोडंसं माझ्याकडं आपला वेळ कमी राहिलेला आजी घरी घेऊन जा त्यांना जाऊ द्या घरी झोपी घाला घरी नोट विठ्ठल विठ्ठल वारकऱ्यांनी पाहिलं अरे ज्याच्यासाठी आपण काकडा करतो ते मंदिरात नाहीये गायब आहे सगळ्यांना माहिती होतं देव कुठे जातात जनाईच्या झोपडीत गेले देवाकडून देवाला भांडायला लागले काहू देवा एवढ्या थंडीत काकडत तुमच्यासाठी काकडा करतोय आणि तुम्ही वीट सोडून जनाईकडे जाताय भगवंतानं सांगावं बाबा उद्यापासून नाही येणार 2-3 दिवस मध्ये केले जनाबाईने भगवंताला बोलावलंच नाही दुसऱ्या दिवशी माझ्या जनाबाई उठल्या राहावलं नाही देव विचार करू लागले जना मला का बोलवत नसेल जनाबाईंनाही करवेण असं झालं मग माझ्या जनाबाईंनी जात झटकून घेतलं जात्यावरती घास भरला खुंटा हातात धरला पहिला म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा जनाबाईंचं छोटंसं वय त्यांचं असताना त्यांनी त्यांच्या जीवनात कामं केली आपण करतो याच्यात नवल नाही त्या काळामध्ये साधनं नव्हती जात्यावर दळण दळावं लागायचं
दादा या आत्ताच्या पोरींना सांगावं लागतं याला जातं म्हणतात. ती म्हणे कोण जातं? कुणी जात नाही, याला जातं म्हणतात, ते सांगावं लागतं. ते जातं आता राहिलं नाही, पाटावर वंट आता राहिलं नाही. आपल्याकडे मिक्सर आलं, सगळी साधनं आपल्या जीवनात आली, तरी कोणाच्या कमरेत गॅप, कोणाच्या मणक्यात गॅप, कोणाच्या गुडघ्यात गॅप. साधनं असून आपल्या जीवनात असं होतंय. पूर्वीच्या काळी काहीच नव्हतं, जात्यावर दळण दळावं लागायचं. जनाबाई उठल्या, जातं झटकून घेतलं, जात्यावरती घास भरला. आणि माझ्या जनाबाई आज सुंदर माझे जाते ग नाही म्हटल्या. माझ्या जनाबाई आज विठ्ठल ग माझी माता नाही म्हटल्या. आज माझ्या जनाबाई म्हटल्या, ए ग विठाबाई बाई, ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. जनाबाईंनी भगवंतालाच विठाई रूपात आवाज दिला. जगाच्या मालकानं आज वीट सोडली, रुक्मिणी मातेच्या शृंगार ग्रहामध्ये गेले. भगवंतानं 9 वारी साडी अंगावर घातली आणि विठाई रूपात जगाचे मालक जनाईच्या झोपडीत येऊन दळण दळू लागले. जनाबाईंच्या झोपडीत आले की देव अलंकार काढून ठेवायचे आणि फाटलेली वाकळ अंगावरती घेऊन बसायचे. घाईघाईनं ते अलंकार तिथं राहिले. लक्षात आलं वारकरी माझ्यासाठी रावळात काकडा करतायत. घाईघाईनं ती फाटलेली वाकळ अंगावर घेतली आणि देव विटेवर जाऊन उभे राहिले. पाहिलं वारकऱ्यांनी, देवाचे अलंकार गेले गायब. देवाचे अलंकार चोरीला गेले. गावचा पाटील बोलवला, गावात बोंबाबोंब झाली. अरे म्हणे ही वाकळ ज्याची असेल त्या घरी देवाचे अलंकार. सगळ्यांना माहिती होतं देव कुठे जातात, जनाईच्या झोपडीत जातात. सगळ्यांना माहीत झालं ही वाकळ जनाची आहे, ही फाटलेली वाकळ जनाची आहे. सगळेजण जनाबाईंच्या झोपडीत आले आणि जनाबाईंना भांडायला लागले. काऊ म्हणे शोभत का तुम्हाला? ज्या देवाची भक्ती करता, त्या ज्या देवाला रोज झोपडीमध्ये बोलवता, त्या देवाचे अलंकार तुम्ही चोरता, शोभत का म्हणे तुम्हाला? माझ्या जनाबाईंनी काकुळतीला यावं सांगावं, बाबा मी नाही चोरले अलंकार. भगवंत विसरून गेले, बाबा नाही चोरले मी अलंकार. शेवटी गावच्या पाटलानं जनाबाईंना सुळावर द्यायचं ठरवलं. सुळावर चढण्याकरता निघाल्या. एक गोष्ट जनाबाईंच्या जीवनचरित्रातून आपल्याला शिकायची आहे. जीवनात किती संकट आलं, भगवंताचं अलंकार राहिले म्हणून त्यांच्या जीवनावरती एवढं मोठं संकट आलं की त्यांना सुळावर चढावं लागलं. जीवन जगत असताना माणसानं सुखातही भगवंताचं जर नाम घेतलं आणि दुःखातही नाम घेतलं तरी तो भगवंत आपल्या जीवनाचं कल्याणच करतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सुळावर चढण्याकरता जनाबाई निघाल्या. जाता जाता एकानं विचारलं, तुमची शेवटची इच्छा काय? जनाबाई म्हटल्या, एकदा मला त्या माझ्या देवाला भेटायचंय. गेल्या देवाच्या समोर उभ्या राहिल्या आणि आज देवाला गोडी गोडीनं नाही बोलल्या. आज जनाबाईंनी देवाला डायरेक्ट शिव्या दिल्या. अरे अरे विठ्ठल मायेच्या कारट्या तुझे रांडरणकी झाली, कारट्या तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री चुडाल्या आली. फक्त ऐका तुम्ही, फक्त ऐका. त्याच्या आचरणाच्या भानगडीत पडू नका, कधी ट्रायही करू नका. त्या पात्रतेच्या आपण नाही आहेत. जनाबाई होत्या, भक्ती होती, नामचिंतन जीवनात होतं. देवाला भांडल्या, देवाला म्हटल्या, देवा मला माहिती रे 4 युगापासून तुझ्यासोबत आहे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकोणी उभी ती जणी. देवाला म्हणतात जनाबाई, देवा मला माहिती आहे 4 युगापासून मी तुझ्यासोबत आहे रे. तू माझा नाही, अनेकांचा छळ केलेला मी पाहिलाय. पुण्यवंत पातळ लोकी नेला, पुण्यवंत पातळ लोकी नेला, पुण्यवंत पातळ लोकी नेला, पुण्यवंत पातळ लोकी नेला. भाग्यवंत केला, भाग्यवंत केला, हरिद्र भाग्यवंत केला, हरिद्र भाग्यवंत केला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. काय म्हटलं जनाबाई? धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार,
त्या सुळावर चढण्याकरता भक्तीची ताकद किती मोठी आहे का, नामचिंतनाची ताकद किती मोठी आहे का. त्या सुळावर चढण्याकरता जनाबाई गेल्या, सुळावर चढल्या. तो लोखंडाचा सूळ इथं ठेवला जातो, तो सूळ जनाबाईंच्या इथं ठेवला. तो सूळ ठेवल्याबरोबर त्या सुळाचं पाणी झालं. याला भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हटलं जातं. त्यांच्या जीवनामध्ये चोरीचा आळ आला म्हणून तर म्हटल्या, ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरीने अळ चोरीचा माझ्यावरी अळ चोरीचा माझ्यावरी हे ओव्या गावोनी स्वरात दासी जणीच्या घरात ओव्या गावोनी स्वरात दासी जणीच्या घरात अलंकार विसरून गेलासी देवा अलंकार विठ्ठला तू गेलासी कावा अलंकार विसरून गेलासी देवा वाकळ घेऊन वाकळ घेऊन वाकळ घेऊन गेलासी का रे चोरीचा माझ्यावरी माझ्यावरी आळ चोरी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात भक्ती करायची असेल, नामचिंतन करायचं असेल, जनाबाईंकडनं शिकायचं आहे. आणि त्याच जनाबाई आपल्याला सांगतात भगवंताचं नाम हे कशाच्या अगोदर घ्यायचं. अभंगाचं पहिलं चरण. मग पाऊल टाकावे. अभंगाच्या पहिल्या चरणात जनाबाई भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला सांगतायत. कीर्तनाचा वेळ किती झाला? 9 ते 11 आहे ना. पहिल्याच चरणात जनाबाईंनी भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला सांगितलं. थोडं बारीक आहे का. या मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. माणसाला कर्म करावं लागतं आणि ते कर्म जर माणसाकडनं चुकीचं झालं तर ते कर्म माणसाला फेडावंही लागतं. म्हणून ते कर्म सफलतेकडे जावं, ते कर्म पूर्णतेकडे जावं असं जर आपल्याला वाटत असेल तर माझ्या जनाबाई म्हटल्या, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. हे फक्त पावलापुरतं मर्यादित नाहीये. एक गोष्ट ऐका, भगवंतानं तुम्हाला मला हा नरदेह दिलेला आहे नामचिंतन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. संतांनी अनेक ठिकाणी सांगितलं हा देह कशासाठी आहे. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा, राम राम स्मरा कधी कधी पण मरायच्या आधी, आधी पण कधी विचार केलाय का आपण जीवनात. प्रमाण आपल्याला बऱ्यापैकी पाठ असतात. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, पण कधी. जेवण करायच्या आधी, आंघोळ करायच्या आधी, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, बाहेर गाडी घेऊन जाण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर करायचं आहे. कधी विचार केलाय जीवनात? नाही करत. मी सांगेल तुम्हाला भगवंताचं नाम कशाच्या अगोदर घ्यायचं. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं आणि ते सुभाषित आपल्याला सांगतं की भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरे लक्षम विहाय दातव्यम कोटिम तत्वा हरिम भजे. 100 कामं सोडायची, अगोदर जेवण करायचं. 1000 कामं सोडायची, अगोदर स्नान करायचं. 1,00,000 कामं सोडायची, अगोदर दान धर्म करायचा. आणि कोटी कामं बाजूला ठेवायची, अगोदर भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून राम राम स्मरा आधी, अगोदर करा म्हटले. कारण हा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय, हा कधी जाईल याची शाश्वती माणसाकडे नाहीये. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया, अशा काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार तुरा हे ओळसा गा राम राम स्मराधी. संत अनेक ठिकाणी सांगतात राम राम स्मराधी. पण विचार करा, माझे ज्ञानोबराय म्हटले जोपर्यंत आपल्या आयुष्याचे सूत्र चांगली आहेत तोपर्यंत माणसानं परमार्थ करायचा आहे, तोपर्यंत माणसानं नामचिंतन करायचंय, तोपर्यंत माणसानं भजन करायचंय. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले मग माणूस परमार्थ करू शकत नाही. ज्ञानोबरायांची भाषा आहे,
आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खळाळता. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले, आपले डोळे जागेवर असतात तरी आपल्याला दिसत नाही, आपले कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही, आपले पाय जागेवर असतात तरी आपण चालू शकत नाही, कारण आयुष्याचे सूत्र बिघडतात.